मार्कंडेय समस्या पर्व भाग 31. पुढे मार्कंडेय ऋषी विचारतात, तुम्हाला आणखीन ब्राह्मणांच्या सामर्थ्याचं ऐकायचं आहे का? सांगतो अजून एक कथा. एक राजर्षी ज्याचं नाव होतं वैन्य एक अश्वयज्ञ करण्याचं ठरवतात. त्यावेळी अत्री ऋषी त्याच्याकडे दान घेण्यासाठी गेले, परंतु अत्रींनी त्यानंतर दान घेण्याचा विचार सोडून दिला आणि ते त्यांच्या कुटुंबासह अरण्यात तपस्या करण्यासाठी गेले. ते त्यांच्या परिवाराला म्हणाले, आपण तपस्या करून आपल्या वासनांचं पूर्णपणे निर्मूलन करण्याचा प्रयास केला पाहिजे. जर तुम्हाला ते मान्य असेल तर आपण एकत्रितपणे अरण्यात जाऊन तपस्या करावी असं मी म्हणतो. त्यांची पत्नी त्याला चांगल्या उद्देशाने सांगते, त्यापेक्षा वैन्याकडे जाऊन भरपूर धन आणा. ते यज्ञात गुंतले आहेत, त्या निमित्ताने ते तुमची मागणी पूर्ण करतील. पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे अत्री वैन्याकडे जातात. तिथे त्यांना भरपूर धन दान मिळण्याची सोय होते. वैन्य त्याला सांगतो, ते धन तू तुझ्या मुलांना देऊन तुला जे पाहिजे ते करावंस. तसं करणं हा एक उत्तम गुण असतो, ज्यांना धर्माचं पालन करायचं आहे. ते ऐकून अत्री म्हणाले, मला गौतम ऋषी सांगत होते, वैन्य एक पवित्र राजा आहे. त्याची सत्याशी असलेली बांधिलकी श्रेष्ठच आहे. परंतु तिथे काही ब्राह्मण आहेत जे माझा द्वेष करत असतात. मला गौतमांनी तसं सांगितलेलं आहे, म्हणून मी वैन्याकडे जाऊ इच्छित नाही. मी जर त्यांना पुण्य कमावण्याबद्दल काही सांगितलं तर ते माझ्याशी हुज्जत घालून माझा समय व्यर्थ घालवतील. तरीसुद्धा मी वैन्य राजाकडे जाऊन त्याचा सल्ला मात्र घेऊ इच्छितो. वैन्य राजा तरीसुद्धा मला दान करणार, मी न मागता देखील. मार्कंडेय पुढे म्हणतात, अत्रींनी तसं ठरवून वैन्यराजाकडे जाण्याचं ठरवलं. तिथे यज्ञमंडपात जाऊन तो त्या राजाची स्तुती नेहमीप्रमाणे करतो. त्याला आशीर्वाद देतो, तू सार्वभौम राजा आहेस असं, आणि इतर खूप त्याची प्रशंसा करणारं भाषण करतो. तुला सगळे मुनी मानतात आणि तुझ्यासारखा दुसरा राजा या पृथ्वी तलावर नसेल जो इतका धर्मिष्ठ आहे, वगैरे वगैरे वगैरे. ते ऐकल्यानंतर ऋषी गौतम अत्रीला रागावून म्हणतात, पुन्हा असं वाह्यात बोलू नकोस. तुझं डोकं फिरलं आहे का? तुला माहीत आहे, महेंद्र या सगळ्या राजात श्रेष्ठ असतो. ते ऐकल्यावर अत्री त्याला उत्तर देतो की जसे इंद्र सगळ्यांचं भाग्य नियंत्रित करतो, त्याचप्रमाणे माणसांचा राजासुद्धा त्याच्या प्रजेच्या भाग्याचा कर्ता असतो. गौतम त्याला म्हणतात, तू तुझी अक्कल वापरायचं बंद केलं आहेस असं दिसतंय. कदाचित तुझं आध्यात्मिक पतन झालेलं असावं, म्हणून तू असं गैर काहीतरी बोलतोयस. अत्री त्याला उत्तर देतो, मी चूक करत नाही, उलट तू गैरसमजाचाच बळी आहेस. त्यावर गौतम त्याला म्हणतो, जास्त दान मिळावं म्हणून तू वैन्याची फाजील स्तुती करत आहेस. तुला माहीत नाही असं दिसतंय. पुण्य कशात आहे, किंवा तुला त्याची गरज राहिलेलीच नाही आहे असंही वाटतंय. मला आता वाटतंय की तू इतकी वर्ष फुकटच घालवली आहेस. तुझं पुण्याबद्दलचं ज्ञान अगदी लहान मुलांसारखं आहे. मार्कंडेय सांगत असतात पुढे काय झालं. अशा रीतीने ते दोघे इतर मुनींच्या समक्ष वाद करत होते, जे वैन्याच्या यज्ञासाठी आमंत्रित होते. त्या मुनींपैकी एक विचारतो, हे दोघे एकमेकांशी एवढ्या जोरांनी का बरं भांडतात? यज्ञाच्या प्रसंगी अशा रीतीने दोन ब्राह्मणांनी भांडणं हे काही योग्य नाही आहे असं समजून काश्यप ऋषी, ज्याच्या ज्ञानाबद्दल कोणीही शंका घेऊ नये, ते पुढे झाले आणि ते विचारतात की अरे कशासाठी भांडत आहात? एकमेकांची अक्कल काढताय, असं काय बिघडलं आहे? त्यावर गौतम काश्यपांना सांगतात की जे सगळे जमलेले मुनी ऐकत होते, ऐका ब्रह्मर्षी, आमच्या मतभेदाचं कारण अत्री समजतो वैन्य हा लोकांच्या भाग्याचा कर्ता आहे, त्या मुद्द्यावर वाद आहे. मी समजतो इंद्र लोकांच्या भाग्याचा धनी आहे, असा तो वाद आहे. मार्कंडेय आता पुढे सांगतात, ते ऐकल्यानंतर काश्यप त्वरित सनतकुमारांच्या जवळ जातात, ज्यांचा अधिकार अशा विषयात श्रेष्ठ समजला गेलेला आहे. सनतकुमार त्या वादातील मुद्दे समजून घेतात. सर्व बाजू समजल्यावर सनतकुमार म्हणतात, ज्याप्रमाणे वाऱ्याच्या मदतीने अग्नी सगळं भस्म करू शकतो, त्याचप्रमाणे राजा म्हणजे अग्नी, ब्राह्मणाच्या म्हणजे वारा
इथे ब्राह्मण हा शब्द ज्ञान या अर्थी घ्यायचा आहे. तर राजा ब्राह्मणाच्या मदतीने शत्रूचा विनाश करत असतो. सार्वभौम राजा हा व्यवस्था देणाराच असतो. ज्या व्यवस्थेत न्याय, इथे ब्राह्मण म्हणजे न्याय प्रमुख भूमिका बजावत असतो. जसे इंद्र संरक्षक असताना शुक्र न्याय देतो आणि बृहस्पती माणसांचं भाग्य ठरवत असतो. त्यासाठी यज्ञात संरक्षक, राजा, सम्राट अशा संज्ञा कोणा एकाला लावणं काही उचित नाही आहे. त्या संज्ञा वापरून स्तुती करणं अप्रस्तुतच आहे. माणसात राजा त्या सगळ्या भूमिका बजावत असतो, म्हणून त्याला त्या सगळ्यांचा प्रतिनिधी समजून त्याची प्रशंसा केली जाते. ऋषी त्यांच्या व्रतस्थ, संन्यस्थ, सत्वशील जीवनात गुंतलेले असल्यामुळे ते यथायोग्य क्षत्रियाला ती जबाबदारी देतात. क्षत्रिय त्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना अनेक पापकृत्य जाणता अजाणता करतच असतात. आपल्या प्रजेची पाप करण्याची प्रवृत्ती नष्ट करणं, जसं सूर्य अंधार नष्ट करतो, हे सच्च्या राजाचं काम असतं. राजा जी अपकृत्ये राजकारभाराच्या निमित्ताने एक आपदधर्म म्हणून करतो, त्याचं त्या राजाचे ऋषी म्हणजेच ब्राह्मण सांभाळून घेत निवारण करत असतात. आणि म्हणूनच राजाला इंद्राची तुलना करतात. जसे इंद्र स्वर्गात, तसेच राजा माणसात, पृथ्वीवर अशी कल्पना असते. काही वेळा राजाची तुलना साक्षात विष्णूशी होत असते, जेव्हा चांगल्या राजाची भाट स्तुती करतात. ब्राह्मण हा शब्द या ठिकाणी विविध अर्थाने वापरलेला आहे, हे कृपया लक्षात घ्यावं. तर पुढे मार्कंडेय सांगतात, हे विवरण ऐकल्यानंतर तो प्रसन्न झालेला राजा वैनी अत्रीला बोलावतो, कारण अत्रींनी त्याची स्तुती केली होती. अहो ऋषी, आपण माझी इंद्राशी तुलना केली म्हणून मी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला अमाप धन दान करत आहे. आपण माझ्यासाठी सर्वज्ञ आहात, म्हणून मी तुम्हाला 10 लक्ष सोन्याची नाणी आणि 10 भार सोनं दान करत आहे. अत्रि विरक्त प्रवृत्तीचा असूनही राजाने दिलेलं दान रीतसरपणे घेतो आणि घरी जातो. ती संपत्ती तो त्याच्या मुलाच्या आणि पत्नीच्या हवाली करतो आणि स्वतः उच्च प्रतीच्या तपस्येसाठी अरण्यात निघून जातो. अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 31वा भाग इथे संपलेला आहे. भाग 32. मार्कंडेय पुढे सांगतात की अरे राजा युधिष्ठिरा, सरस्वती नदीच्या बाबतीत असंच झालं होतं. तिला त्या अरिष्ट नेमीच्या मुलाने प्रश्न विचारला तेव्हा तो विचारतो, अहो देवी सरस्वती, आता मला सांगा, पुरुषांनी अशी कोणती गोष्ट केली पाहिजे ज्यामुळे पुण्यप्रभाव वाढेल आणि त्याचा उद्धार होईल? तू जे सांगशील तसं मी करणार आहे, म्हणजे माझा उद्धार होईल. मला सांग, होमात अर्घ्य केव्हा आणि कसं अर्पण करायचं असतं, म्हणजे पुण्याचा ऱ्हास होणार नाही. मग मी तसंच करीन, म्हणजे माझ्या वासना, इच्छा मर्यादित राहतील. होमात अर्घ देताना माझ्या सगळ्या उर्वरित वासनांचा होम होवो अशी प्रार्थना करायची असते. तो प्रश्न ऐकल्यावर नदी सरस्वती देवी त्याला म्हणते, अरे तरख्या, तुझे आजवरचे सगळे आयुष्य वेदांचा आणि वेदांगाचा अभ्यास करण्यात गेलेलं आहे. पावित्र्य आणि संयमित दृष्टी ह्यांच्यातून तू विधात्याला पाहण्याचा प्रयत्न करणारा आहेस. तू स्वर्गात जातोस आणि देवात मिसळतोस. तिथे अनेक पवित्र तलाव आहेत, त्यात विविध मासे आहेत, जलफुलं आहेत, कमळंही असतात. ती सगळी एखाद्या मंदिरासारखीच असतात. त्यांच्या निव्वळ दर्शनाने सगळी दुःख संपुष्टात येतात. त्यांची पूजा पवित्र लोक आणि प्रतिष्ठित अप्सरा करतात. त्या समाधानाने त्यांच्या तटावर राहतात. जो ब्राह्मणाला गायीचं दान करतो तो उच्च स्थानी जातो. बैल दान केला तर तो दान करणारा सूर्याच्या भागात जातो आणि ब्राह्मणाला वस्त्राचं दान करणारा चंद्राच्या भागात जातो. ब्राह्मणाला सोनं देणारा म्हणजेच दान करणारा अमरत्व प्राप्त करतो. जो दुभती गाय आणि तिचं वासरू दान करतो तो चिरकाळ जगतो. सगळी सुख त्याला प्राप्त होतात. एक तरुण बैल जो शेतात काम करू शकतो आणि ओझीही वाहू शकतो, तो जर दान केला तर 10 सामान्य गायी देण्यासारखं फळ मिळतं. जो कपिला दान करतो आणि त्याबरोबर पैसेही दान करतो, त्याच्या सगळ्या कामना पूर्ण होतात.
गोदानाचे लाभ अमाप असतात. त्याच्या 7 पिढ्यांचा उद्धार होतो. तिळाची गाय बनवून तिला सोन्याची शिंग लावून ते ब्राह्मणाला दान केलं तर तो मृत्यूनंतर वसूंच्या बरोबरीलाच पोचतो. माणूस त्याच्या कृष्णकृत्यामुळे नरकाच्या अंधकारमय जगात जात असतो. जो त्याच्या वासना योगक्षेमाच्या मर्यादेत ठेवू शकत नाही तो त्याच्या मृत्यूनंतर समुद्रात गटांगळ्या खाणाऱ्या बकरीसारखा लोंबकळत राहतो. परंतु वेळोवेळी ब्राह्मणाला गाईचं दान करत असेल तर मात्र तो त्या भोगापासून मुक्तच होतो. जो ब्राह्मणाला ब्रह्मपद्धतीने त्याची कन्या दान करतो, त्याशिवाय भूदान करतो, त्याशिवाय इतर भेटवस्तू देतो, तो पुरंदराच्या भागात म्हणजे इंद्रलोकात मृत्यूनंतर जातो. अरे तरख्या, जो होमात पवित्र आहुती नियमितपणे देतो तो त्याच्या आधीच्या आणि नंतरच्या 7 पिढ्यांचा उद्धार करत असतो. ते ऐकल्यानंतर तरख्य म्हणतो, अहो सौंदर्यवती सरस्वती देवी, पवित्र अग्नी कधीच विझणार नाही. अशा प्रकारे कसा सांभाळावा त्याचे नियम मला सांगा. त्याबद्दल वेदात काय दिलेलं आहे तेही सांगा. आता मी आपल्याकडून ते सर्व मान्य नियम समजून घेऊ इच्छितो. इथे जे विविध भाग सांगितलेले आहेत, जसं सूर्याचा, वसूंचा, इंद्राचा, चंद्राचा वगैरे, ते स्वर्गातील विविध प्रदेश आहेत. म्हणजे ती दानं केल्याने दान करता त्या भागात त्याच्या मृत्यूनंतर जातो असं आहे. तर अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 32वा भाग इथे संपलेला आहे. भाग 33वा. ते ऐकल्यानंतर युधिष्ठिर मार्कंडेयांना नम्रपणे विचारतो, आपल्याला वैवस्वात मनूची काही माहिती आहे का? ती आम्हाला ऐकायची आहे. मार्कंडेय त्याला उत्तर देतात, ऐक, मी ती सांगतो. फार पूर्वी एक महान ऋषी होऊन गेले. त्यांचं नाव होतं मनू. तो वैवस्वातचा मुलगा होता आणि तो ब्रह्मासारखा तेजस्वी होता. त्याच्या तपोसामर्थ्याने तो त्याच्या आजोबा आणि पित्यापेक्षा जास्त प्रबळ झालेला होता. बोराच्या त्या ख्यातनाम विशाल वृक्षाच्या जवळ वाहणाऱ्या चिरिनी नदीच्या तटावर तो एका पायावर उभा राहून आणि दोन्हीही हात वर करून तपस्या करत असे. तसा तो 10,000 वर्ष तपस्या म्हणजे ध्यान करत होता. त्याचे कपडे भिजलेले, केसांच्या जटा झालेल्या, असा तो ध्यान करीत असताना एकदा त्या चिरिनी नदीत राहणाऱ्या एका माशाने त्याला विचारलं की, अहो ध्यान करणारे, मी एक असहाय्य मासा आहे. मी आकाराने खूप लहान आहे आणि मला मोठ्या माशांची भीती वाटते. म्हणून तुम्ही मला त्यापासून संरक्षण द्याल का? मी असं विचारतो कारण वेदात सांगितलेलं आहे की निरपराध कमजोरांचं बलवंताने संरक्षण करायचं असतं. तो तर ठरलेला नियमच आहे. आमच्या माशात असा नियम आहे की मोठा मासा लहान माशाला खातो. त्या रिवाजानुसार ते मला खाऊ शकतात. तुम्ही माझ्यावर यावेळी कृपा केली तर मी त्याची परतफेड भविष्यात करीन. त्या छोट्या माशाची ती विनंती ऐकून वैवस्वात मनूला त्याची दया आली. तो त्या छोट्या माशाला स्वतःच्या हातांनी पाण्यातून काढतो आणि एका मातीच्या मडक्यात पाणी भरून तो माशाला सोडतो. तो मासा पाण्यातून बाहेर काढल्यावर अगदी चांदीसारखा चमकत होता. वैवस्वात मनू त्या छोट्या माशाची देखभाल करत असे. तो मासा जसजसा मोठा व्हायला लागला त्याला तो मनू मोठ्या मडक्यात सोडत. अशा रीतीने तो मासा खूप मोठा झाला. तेव्हा तो मासा मनूला म्हणाला, आपण तर पूज्य आहात, आता मला गंगा नदीत सोडावं. त्याप्रमाणे मनू त्या माशाला गंगा नदीत नेऊन सोडतो. त्यावेळी तो मोठा झालेला मासा मनूला म्हणतो, अहो पुण्यवंत तपस्वी, आपण मला सागराच्या पत्नी गंगामध्ये सोडलेलं आहे. तिथे मी आता सुखाने राहणार आहे. माझ्यावर आपले उपकार आहेत, म्हणून जेव्हा तुम्ही मला बोलवाल तेव्हा मी तुमच्यासाठी उपस्थित होईन. त्या सागरात तो मासा आणखीनच मोठा झाला. त्या माशाचा गंध आणि स्पर्श आनंद देणाराच होता. सागरात गेल्यानंतर तो मासा मनूला म्हणतो, आपण मला वाढवलेलं आहे म्हणून मी जे सांगतो ते नीटपणे ऐका. ह्या चराचर सृष्टीचा अंत आता जवळ आलेला आहे. सगळे चराचर सागराच्या पाण्यात बुडणार आहेत. म्हणून आपण जे सर्वांचे त्राता आहात त्यासाठी एक गोष्ट करा.
आपण एक भली मोठी आणि मजबूत होडी तयार करावी. त्यात सगळी व्यवस्था अशी असावी की त्यात अनेक प्रजातींची युगुलं राहू शकतील. त्यात सगळी चराचर त्यांच्या बीजांसह जमा करून ठेवा. त्या कामात 7 ऋषी तुम्हाला मदत करतील. तेवढी तयारी केल्यानंतर माझी वाट पाहत राहा. जसा सागर वाढत जाईल आणि सगळी भूमी पाण्याखाली जाईल, मी तिथे येईन आणि मला ती होडी बांधा. माझ्या मदतीशिवाय तुम्ही हे चराचर सृष्टी वाचवू शकणार नाही. आता मी तुमची रजा घेतो. मनू त्याला म्हणतोय, माझा तुझ्या सांगण्यावर विश्वास आहे. मी तू सांगतोस तसं सगळं करीन आणि त्या होडीत ते सगळे चराचर म्हणजे पशु आणि वनस्पती देखील साठवून ठेवीन. त्यानंतर तो मासा सागरात निघून जातो. वैवस्वात मनू त्याप्रमाणे सगळं काही करतो. त्या भल्या मोठ्या जहाजात तो सगळे प्राणी, वनस्पती, अनेक प्रकारच्या बियाणी साठवून ठेवतो. सगळी तयारी झाल्यानंतर मनू त्या माशाचं स्मरण करतो. त्याबरोबर तो मासा त्याच्याकडे सागरातून पोहत पोहत येऊन पोचतो. तो प्रचंड मासा एखाद्या डोंगरासारखा त्या उसळलेल्या सागरात त्याला येताना दिसतो. त्या माशाच्या माथ्यावर एक मोठा सुळा असा दिसत होता. वैवस्वात मनूने त्याचे प्राण्याने भरलेले जहाज त्या सुळ्याला दोरखंडाने मजबूत बांधले. तो मासा ते जहाज त्या तुफान सागरात घेऊन जातो. त्यात मनूसुद्धा बसलेला असतो. त्यावेळी आकाशात ढगांमुळे अंधार होता. सागरात दिशांचा अंदाजही करता येत नव्हता. ते जहाज एखाद्या मद्यपी सारखेच सागरात हेलकावे खात तरंगत होतं. सर्व दूर फक्त पाणीच पाणी दिसत होतं. सगळी भूमी पाण्याने गडपच केलेली होती. जेव्हा अशा प्रकारे जग पाण्यात बुडतं तेव्हा फक्त ते जहाज आणि त्यात बसलेले प्राणी आणि मनू आणि त्याचे मदतनीस 7 ऋषी तेवढे दिसत होते. त्या अवस्थेत तो मासा त्या जहाजाला अनेक वर्ष तशा पाण्यात घेऊन पोहत होता. अखेरीस तो सागराला आलेला पूर ओसरण्याची लक्षणं दिसू लागली. त्यावेळी प्रथम हिमालयाची शिखरं दिसायला लागली. तेव्हा तो मासा मनूला म्हणालाय की त्याने त्या जहाजाचे दोरखंड त्या शिखरावरील खडकाला बांधावेत. ज्या शिखराला ती बोट बांधली होती त्या शिखराचं नाव आज आहे. नावबंधन या शब्दाचा दुसरा अर्थ आहे बंदर. ते जहाज बांधल्यावर तो प्रचंड मासा मनूला आता सांगतोय, मी साक्षात ब्रह्म आहे. या सृष्टीचा निर्माता आहे. माझ्यापेक्षा श्रेष्ठ असं काहीही नाही. मी तुम्हाला या प्रलयापासून वाचवलेलं आहे. मनू, तू आता यापुढे सगळे जाती प्रजाती उत्पन्न करणार आहेस. त्यात देव, असुर, माणसं, सगळे लहान मोठे जीव आणि विविध वनस्पतीही असतील. सगळे चराचर तू उत्पन्न करणार आहेस. प्रखर तपस्या करून तू त्यासाठी जरूर असलेली ऊर्जा मिळवशील. माझ्या प्रेरणेने त्याला कोणत्याही भ्रम त्रास देऊ शकणार नाही, असं सांगून तो भला मोठा मासा अदृश्य झाला. त्यानंतर विवस्वात मनूलासुद्धा पुन्हा चराचर सृष्टी उत्पन्न करण्याची इच्छा झाली. परंतु त्याला त्यात माया त्रास द्यायला लागली. त्यावर मात करण्यासाठी तो प्रखर तप करू लागला. अशा रीतीने सांप्रतचं जग सुरू झालं. ही कथा जी मी तुला सांगितली आहे ती जे ऐकतात त्यांचं सगळं पाप धुतलं जातात. त्याला सुखी जीवनाचा अनुभव येतो. अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 33वा भाग इथे संपलेला आहे. भाग 34वा. ती कथा ऐकल्यानंतर गुणी राजा युधिष्ठिर नम्रपणे मार्कंडेय ऋषींना विचारतो, अहो ज्ञानी, आपण 1000 वर्ष जगून अनेक युग पाहिली आहेत. आपल्या इतका जगलेला दुसरा कोणीही नाही. त्या काळात आपण विधात्याचं ज्ञान संपादन केलेलं आहे. आपल्या इतकं आयुष्य केवळ ब्रह्मदेवच जगलेले आहेत. जेव्हा या सृष्टीचा नाश होत होता तेव्हा आपण ब्रह्माच्या ध्यानात मग्न राहत होता. तेव्हा तिथे आकाश नव्हते, देव नव्हते, असुर नव्हते. त्यावेळी प्रलय आटोपल्यावर ब्रह्मदेव पुन्हा जागृत झाले. ते सगळे केवळ आपणच पाहत होतात. ही सृष्टी कशी उत्पन्न पुन्हा झाली आणि वाढली ते सगळं आपण पाहत होतात. अहो अवतारी महोदय, ब्रह्माने यथावकाश 4 प्रकारचे चराचर म्हणजे पशु, पक्षी, जलचर आणि वनस्पती उत्पन्न केले. 10 दिशा ठरवल्या.
त्यात हवा, पाणी, जमीन तयार केली. त्यांच्या प्रमाणातच आपण ब्रह्मात विलीन असल्यासारखेच त्याच्या ध्यानात मग्न होतात. अहो ब्राह्मणा, आपण आपल्या डोळ्याने त्या सगळ्या गोष्टी घडत असताना पाहत होतात. आपण एकुलते एक त्या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार आहात. ते पाहत असताना आपण व्रतस्थ राहून तप करत होतात. आपण प्रजापतीच्याही पेक्षा मोठे आहात. आपल्याला नारायणाचे सगळ्यात जवळचे असं मानलं जातं. जो या जगातून पलीकडच्या जगात असा प्रवास करत असतो, आपल्या आध्यात्मिक दृष्टीने आपण त्या नारायणाला ते सगळं करत असताना पाहत होतात, कारण त्याच वेळी तुम्ही तुमच्या ध्यानात मग्न होतात. असा तुमच्या योग्यतेमुळे आपल्याला मृत्यूही स्पर्श करत नाही. सूर्य, चंद्र, अग्नी, हवा, जमीन किंवा आकाश उरलं नव्हतं जेव्हा हे जग लयाला गेलं. फक्त एक महासागर असल्यासारखं दिसत होतं. जेव्हा सगळे देव, असुर, उरग भस्मसात होत होते, ते होत असताना ब्रह्म त्याच्या अगणित पाकळ्या असलेलं दैवी कमळात ध्यानस्थ बसलेले होते आणि आपण एकटेच त्यांची पूजा करीत होतात. आपण हे सगळं अद्भुत पाहत होतात, ह्याचंच मला आश्चर्य वाटतंय. आपल्या ज्ञानचक्षूंनी ते आपण पाहत होतात. त्या कारणाने असं काही नाही ह्या सृष्टीत जे आपण जाणत नाही. म्हणून मी तुमच्याकडून सृष्टीच्या बऱ्याच गोष्टी समजवून घेऊ इच्छितो. ते ऐकल्यावर मार्कंडेय ऋषी म्हणतायत, तुझं म्हणणं अगदी रास्त आहे. मी हे सगळं सांगण्याचा प्रयास करीन, परंतु त्याआधी सर्वप्रथम आपण त्या स्वयंभू कालातीत अतिप्राचीन अस्तित्वाला वंदन करू. पुढे तो ऋषी सांगतो, त्या कालातीत अस्तित्वाचं म्हणजे स्वयंभूचं वर्णन, जे एक असलं तरी त्यातून अनेक रूपांचा सतत आविष्कार होत असतो, ज्याचं अस्तित्वच नश्वर आहे आणि ज्याच्याबद्दल कल्पनासुद्धा करणं असंभव आहे, ज्यांचे गुण विविध असले तरी त्याला प्रत्यक्षात काहीच गुण नसतात, म्हणजे ते निर्गुणी असूनही सर्व गुणीसुद्धा त्याच वेळी असते, ज्याच्यामध्ये उत्तम आणि नीच असे दोन्हीही गुण एकाच वेळी व्यक्त होत असतात, म्हणजे ते एक असले तरी त्याचे अवतार असंख्य असतात. माणसाला तो पिवळ्या वस्त्रात व्यक्त होतो, तोच सगळं घडवत आणि बदलत असतो. तो सर्वकडे विविध रूपाने असतो आणि नसतो सुद्धा. त्याच्या अशा प्रवृत्तीमुळे त्याला समजणं अशक्य प्रायच असतं. त्याला समजण्यासाठी त्याच्यासारखंच व्हावं लागतं. तो एका दृष्टीने पूर्ण असला तरी दुसऱ्या दृष्टीने अपूर्णसुद्धा असू शकतो. ते पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं. त्याला प्रारंभ नसतो आणि अंतसुद्धा नसतो. ते कधी सुरू झालं ते काळाच्या परिमाणाने समजण्यासारखंही नसतं. ते सर्व व्यापी असलं तरी कुठेच आढळत नाही, असं विलक्षणच असतं. त्यातून सगळं उत्पन्न झालं, परंतु तो कधीच उत्पन्न झालेला नसतो. तो ह्या विश्वाचं कारण आहे. सगळ्या देवांना, असुरांना, माणसांना, इतर प्राण्यांना सगळ्या वनस्पती समजता येतील, परंतु ह्याला समजणं मात्र दुरापास्तच आहे. सगळे ह्यातून उत्पन्न झालेले आहेत आणि अखेरीस ह्याच्यातच विलीन होणारे आहेत. अशा विश्वाचं काही काळानंतर विलयन होतं त्यामध्ये, आणि जेव्हा त्याला पुन्हा इच्छा म्हणजे काम होईल तेव्हा पुन्हा त्याच्यातून दुसरं विश्व उत्पन्न होईल, अशीच रचना आहे. आणि अरे युधिष्ठिरा, हे असं अव्याहतपणे अनादी अनंतपणे चालू आहे. पुढे मार्कंडेय ऋषी सांगतायत, असं सांगतात की कृतयुग 4000 वर्ष कार्यरत असतं. त्याची सकाळ म्हणजे प्रारंभ आणि संध्या म्हणजे शेवट प्रत्येकी 400 वर्ष चालते, म्हणजे एकंदर काळ 4800 वर्ष होतो. त्रेतायुग त्यानंतर अनुभवास येतं. त्याचा काळ 3000 वर्षाचा असतो. त्याचा प्रारंभ आणि शेवट प्रत्येकी 300 वर्ष चालतो, म्हणजे एकंदर काळ 3600 वर्षे होतो. त्यानंतर येतं द्वापारयुग. त्याचा काळ 2000 वर्षाचा असतो. त्याच्या प्रारंभ आणि अंतास प्रत्येकी 200 वर्ष लागतात, म्हणजेच एकंदर काळ 2400 वर्षे होतो. त्यानंतर येतं कलियुग. त्याचा काळ 1000 वर्षाचा असेल. त्याचा प्रारंभ आणि अंताचा काळ प्रत्येकी 100
वर्ष असेल म्हणजे 100 वर्ष असेल, म्हणजेच एकंदर काळ 1200 वर्ष होतो. सगळं मिळून 4 युगांचा एकंदर काळ 12,000 वर्षे इतका असेल. अरे राजा, या सगळ्या युगांचा प्रारंभ आणि अंतकाळ समानच असतो. कलियुगाच्या अंतानंतर पुन्हा कृतयुगाचा प्रारंभ होत असतो. असं हे माणसाच्या दृष्टीने अव्याहतपणे चालत असतं. अशा 1000 आयनांचा एक दिवस होतो ब्रह्माचा, म्हणजे माणसाची 12,000 सहस्त्र वर्ष ब्रह्माचा एक दिवस असतो. या प्रसंगाला विश्वाचा नाश असं जाणकार म्हणतात. जेव्हा पाप आणि पुण्याचं माप समसमान होतं तेव्हा त्या विश्वाचा अंत होतो. कृत, त्रेता आणि द्वापार यामध्ये पुण्याचं माप मोठं असतं आणि पाप कमी असतं. ती कमी कलियुगात भरून निघते आणि म्हणून त्यानंतर सृष्टीचा अंत होतो. त्यानंतर जेव्हा पुन्हा स्वयंभूला जगरहाटी सुरू करण्याची इच्छा म्हणजेच काम होईल, तेव्हा नवीन सृष्टीची उत्पत्ती होते नवीन नियमानुसार. असा क्रम आहे. अरे राजा, आता मी तुला सांगतो या 4 युगांच्या आवर्तनातील शेवटच्या 1200 वर्षात म्हणजे कलियुगात काय होतं ते. म्हणजे त्या युगात पाप का वाढतं ते तुला समजेल. तो काळ फारच तोकडा असतो. त्या काळातील माणसात सगळे उत्तम गुण नीच पातळीला पोचलेले असतील. खोटपणाचं महत्त्व वाढलेलं असेल. त्या काळात यज्ञ आणि तसे धार्मिक विधी जे यजमानांनी स्वतः करायला पाहिजेत ते दलालांच्या मार्फत होऊ लागतील. त्यातून पुरोहित वर्गाचा उत्कर्ष होईल. हे पुरोहित देवाच्या नावानं देवळं उभारून त्याचा देव विकण्याचा धंदा करत असतील. हा धंदा, अरे राजा, द्वापार युगाच्या संध्याकाळी सुरू होईल, परंतु कलियुगात तो मात्र भरभराटीला येईल. ब्राह्मण शूद्रासारखे वागायला लागतील. शूद्र व्यापारात प्रगती करतील. क्षत्रिय ब्राह्मणांची कामं करू लागतील. कलियुगात ब्राह्मण जातीचे लोक ज्ञानापेक्षा इतर गोष्टीत जास्त रमतील. यज्ञव्यवस्था संपुष्टात आलेली असेल. खाण्याबाबतचे नियम पाळले जाणार नाहीत. ब्राह्मण त्या वर्णाची दिलेली कर्तव्य सगळी विसरून जातील. त्यांची कामं पैशासाठी शूद्र करत असतील. ब्राह्मण वेदांचा अभ्यास करण्याचं सोडून देतील. शूद्र वर्णातील म्हणजे जातीतील जन्मलेले ब्राह्मणांची कर्तव्य करू लागतील आणि ब्राह्मण त्यांची कामं सोडून इतर गोष्टीत पैशासाठी रमतील. ध्यानसाधना, तपस्या, तपोश्चरण, व्रतस्थता, सत्वशीलता म्हणजे चांगुलपणा या गोष्टींचा विसर पडलेला असेल. धन हे सर्वस्व झालेलं असेल. त्यामुळे पापाचरण नित्यकर्म होईल आणि पुण्यकर्म अपवादात्मकच ठरेल. जगण्यासाठी पाप करणं आवश्यक आहे असं समजलं जाईल. म्हणूनच त्या युगाला कलियुग असं म्हणतात. भांडणतंटे, वितुष्ट, विनाकारणाचे झगडे, अत्याचार, अन्याय हे तर नेहमीचंच होईल. म्लेंछ धर्माचा म्हणजेच इस्लामचा प्रसार होईल. तो धर्म जगामध्ये असा पसरेल की त्याचंच राज्य सगळीकडे दिसेल. हे युगांताचंच लक्षण असेल. सर्व मानव जातीचं म्लेंछीकरण करण्याचा घाट म्लेंछ लोक कार्यरत करतील. त्यामुळे कलह वाढलेले आढळतील. निष्पाप लोकांचा संहार होईल. पापकर्मात मग्न असलेले लोक सत्तेवर येतील. कुलीन क्षत्रिय नसतील, त्याऐवजी भ्रष्ट क्षत्रिय सत्ता गाजवतील. राज्यकर्ते खोटे बोलतील. प्रजेची नित्य फसवणूकच होत असेल. अंध, सल्क, पुलिंद, यवन, कंबोज, वल्लिक, अभीर हे सर्व लोक जगावर राज्य करतील. ते दुष्टपणेच राज्य करतील. अशी त्या युगातील परिस्थिती कलियुगाच्या संध्यासमयी असेल. कलियुगात कोणत्याही वर्णाचा मनुष्य त्याच्या वर्णाचं ठरलेलं कार्य करणार नाही. ते भलतेच काही करत राहतील. माणसाचं आयुष्य कमी होईल. शरीराची ताकद कमी झालेली असेल. त्यांची हिंमत कमी असेल आणि धाडससुद्धा राहणार नाही. माणसं जास्त करून खोटंच बोलतील. त्या काळातील लोक ध्यानसाधना अपवादानेच करतील. काही भागात लोकसंख्या फारच कमी होईल आणि काही प्रदेशात मात्र ती खूप जास्त झालेली दिसेल. त्या कलियुगाच्या अंतकाळी नालायक माणसं श्रेष्ठी होतील आणि लायक माणसं चाकरमाने होतील. माणसाच्या विविध अभिरुची कृत, त्रेता आणि द्वापारामध्ये
जशा असतील त्यापेक्षा कलियुगात फारच भिन्न असतील. वस्तुतः प्रत्येक युगातील त्या तशा फरकानेच बदलत असतील. कृतयुगात त्या अत्युत्तम सात्विक आणि कलियुगात तामसी असा भेद झालेला दिसेल. त्रेता आणि द्वापार युगात रजोगुण प्रबळ दिसेल. बायकांना भरपूर मुलं होतील, त्या खुजा असतील, त्यांचं वर्तन निंद्यच असेल. बायका रस्त्यावर कामक्रीडा करीत फिरतील. लज्जा मर्यादा हे हास्यास्पद ठरतील. बायकांनी त्यांच्या पुरुषांना मान सन्मान देण्याची आवश्यकता मानणारच नाहीत आणि पुरुषसुद्धा त्या बाबतीत विशेष उत्सुक नसतील. कलियुगातील दुभत्या कमी होतील, त्यांचे आकारसुद्धा लहान लहान असतील. झाडांवर कावळे जास्त दिसतील आणि पक्षी जसे म्हणजे हंस, भारद्वाज, कोकिळ, मोर कमी होतील. झाडांना फुलं आणि फळं कमी लागतील, त्यात किडी पडलेली असतील. सर्वच बिघडलेलं असेल. माणसं अस्वास्थ्यामुळे सदैव अनिश्चिंतच असतील. खोटं बोलणं, विश्वासघात करणं, गुंड पुंडगिरीचं महात्म्य वाढेल. विदूषक राज्य करतील, ह्याला पुरुषार्थ समजला जाईल. धर्मकार्याच्या निमित्ताने पाखंड मिथ्याचार केली जाईल. देवांच्या ऐवजी पिशाच आणि राक्षस पूजले जातील. धर्म हा एक धंदा होईल, त्यात शूद्र आणि दुर्जन पुढाकार घेतील आणि तेच ब्राह्मण ठरतील. अज्ञानी जाणकार समजला जाईल आणि जाणकाराचा तिरस्कार केला जाईल. पैसे करण्याचा एक धंदा असं सर्व पवित्र कार्याकडे पाहिलं जाईल. कलियुगाच्या अंतकाळी पैसाच हा सर्वस्व होईल. कलियुगाच्या अंतकाळी लोकांवर एवढे कर लादले जातील की लोक हैराण होतील. त्यामुळे शासनात भ्रष्टाचार बोकाळेल. पुरोहित वर्ग साधू संत असल्याचा बहाणा करून पैसे कमावतील. प्रामाणिक व्यवसायापेक्षा सट्टा हा प्रधान ठरेल. सगळी अर्थव्यवस्था सट्ट्यावरच अवलंबून असेल. ते करताना आपण काही गैर करत आहोत असंही त्यांना वाटणार नाही. झटपट श्रीमंत होण्याची धडपड सर्वत्र होत असेल. पुरुष लोक नख वाढवणं, केस बायकांसारखे करणे ह्यातच भूषण मानतील. सगळे द्विज तत्वनिष्ठा घालवून बसतील. नशा, द्यूत, सट्टा हेच भूषणावह ठरतील. संन्याशांचे आश्रम भिकाऱ्यांचे आश्रम होतील. त्यात एकही खरा संन्यासी नसेल. निसर्ग त्याचे ठरलेले काम वेळच्या वेळी करणार नाही. त्यामुळे अवर्षणाचे प्रकार नित्यच होतील. अवर्षण आणि ओला दुष्काळ नित्याचीच बाब होईल. थोडक्यात म्हणजे इंद्राची कृपा होणार नाही. पावसाऐवजी गारा पडतील. आजार, रोगराई, साथीचे रोग, अपघात नेहमीचीच बाब होईल. चांगली माणसं या युगात असतील, परंतु ते अल्पायुषी असतील. ते अचानक मरून जाणं हे नित्य होईल. पापाचं राज्य असेल. पुण्याच्या नावाने पाप पसरवलं जाईल. व्यापारी धंदा म्हणून चोऱ्या करतील. ग्राहकांची फसवणूक करणं हुशारीचं समजलं जाईल. त्यामुळे पापशक्ती प्रभावी होतील. पापी समृद्ध होतील आणि पुण्यवंत भिकेला लागतील. सरकारं भ्रष्ट असतील. पुण्यवंत गुन्हेगार ठरवले जातील. पापी क्षमेस पात्र ठरतील. कुमार्ग रास्त मार्ग ठरेल. सर्वच तसं असल्यामुळे चांगलं करणं म्हणजेच मूर्खपणा समजला जाईल. 6 दोष उन्मत्त होतील. मद मत्सर समाजाचं जीवन दुःखमय करतील. पाळीव प्राणी रस्त्यावर आडवे बसलेले असतील. तीर्थक्षेत्री असे प्राणी सगळीकडे गोंधळ घालत असतील. ते फिरतील. अल्पवयीन मुली गरोदर होतील. अनैतिक कृत्यामुळे अल्पवयीन मुलं बाप बनतील. लहान मुलं मुली आत्महत्या करतील. तरुण माणसं अकाली वृद्ध होतील. बायको नवऱ्याला सोडून जाराबरोबर पळून जाईल. माणसं युद्धाशिवाय एकमेकांचा खून करून मारून टाकण्याचे प्रकार सर्रासच होतील. कोणीही कोणावर विश्वास ठेवण्यास घाबरेलच. कृतयुगात जे केवळ इच्छा करून मिळवलं जात होतं, त्यासाठी त्रेता आणि द्वापार युगात मंत्रतंत्रांचा वापर करणारी कर्मकांड नित्य झालेली असतील. त्यामुळे ती विद्या वाढेल. कलियुगात मात्र मंत्रासाठी ज्या देवता जागृत असाव्या लागतात, त्या निद्रिस्त झालेल्या असल्यामुळे मंत्र कामच करणार नाही. परंतु मनुष्य यंत्र आणि तंत्राचा विकास करून त्याची कामं करायला लागेल. सगळीकडे यंत्रांचं राज्य पसरेल. माणसांची कामं यंत्र करायला लागतील.
वायू दाबून त्याचा दगड करण्याची किमया माणूस साध्य करील आणि त्या दगडांपासून विविध वस्तू बनवूनच त्याची कामं करत असेल. अरे राजा, त्या हजारो वर्षांच्या 4 युगानंतर माणसांचं आयुष्य फार कमी होतं. त्या अखेरीस एक प्रचंड दुष्काळ सुरू होईल. तो बरीच वर्ष चालेल. त्यामुळे असंख्य माणसं उपासमारीनीच मरून जातील. सूर्य भयंकर आग ओकीत राहील. त्यामुळे वनस्पतीसुद्धा नष्ट होतील. वनात मोठे वणवे पसरतील. सगळीकडे नैसर्गिक सृष्टी ऱ्हासच पावेल. त्यावेळी अग्नी, ज्याला संवर्तक म्हणजे वणवा असं म्हणतात, जो वाऱ्यामुळे पसरतो, तो पृथ्वीवरचं सर्व जाळूनच टाकेल. त्या अग्नीचा प्रवेश पृथ्वीच्या आतमध्ये असा होईल की सगळे देव, दानव आणि राक्षसही घाबरून जातील. तो अग्नी, ज्याला संवर्तक म्हणतात, तो हजारो योजने इतके लांब रुंद प्रदेश भस्म करेल. तो अग्नी ह्या विश्वातील देव, असुर, राक्षस, गंधर्व, यक्ष, नाग आणि मनुष्य ह्यांच्या वस्त्या असं तो सर्व संवर्तक संपवेल. आकाशात त्या अग्नीमुळे हत्तीसारखी ढग विजेच्या चमचमाटाने भयंकर परंतु सुंदर दिसतील. त्या भयंकर सौंदर्य असलेल्या ढगातून मुसळधार पाऊस पडायला लागेल. त्यामुळे सगळी धरती पाण्याखाली बुडून जाईल. त्याच्यातून निघणाऱ्या बाष्पामुळे सगळं वातावरण धूसर होईल आणि तसे ते किती वर्ष असेल असं सांगता येत नाही. त्यामुळे अनेक रोग फैलावतील. त्या अफाट जलसागराच्या जोरामुळे संवर्तक अग्नीचा जोर कमी होईल. असं 12 वर्ष तरी होत राहील. अशा रीतीने सगळी पृथ्वी पाण्याने भरल्यावर जोराने वाहणारे पवन त्या ढगांना विखरून टाकतील आणि त्यानंतर ती सगळे ढग आकाशात विरघळून जातील. ते झाल्यावर तो ब्रह्मदेव तो पवन पिऊन टाकेल आणि सृष्टीचा अंत केल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी झोपी जाईल. तो त्या विश्वाचा करता सगळं चराचर आणि अदृश्य सृष्टीचा विनाश केल्यानंतर त्या अथांग सागरात, जो विचारतत्वरूपी पाण्याचा आहे, एकटाच फिरत असतो. काहीच नसतं म्हणजे अगदी आकाशसुद्धा नसतं. अशा अवस्थेत तो असताना मला सुचेराचा होण्याचा संभव असतो. मला आधीच्या युगातील गोष्टी आठवतात आणि मी अस्वस्थ होतो त्या विलक्षण अशाच पोकळीमुळे. असे किती काळ असतं कोणालाही सांगता येणार नाही. माझ्या त्या अस्वस्थ अवस्थेतून एक इच्छा उत्पन्न होते. त्यातून एक वडाचा वृक्ष साकार होऊ लागतो. तिथे मला नारायण लहान मुलाच्या रूपात दिसू लागतात, जे एका कमळात, जे त्या सागरात तरंगत असतं, बसलेले असतात. त्यांच्यापर्यंत त्या भव्य वडाच्या वृक्षाच्या फांद्या पोचलेल्या असतात. मोठे नेत्र असलेल्या नारायणाचं दर्शन मला होईल. त्या दर्शनाने माझ्या डोळ्यांचं पारणं फिटतं. मी विचार करतो, जर सगळं संपलं आहे तर मग हा छोटासा बालक तिथे कुठून आला? माझं ज्ञान भूत, वर्तमान आणि भविष्याचं पूर्ण असूनही मला ते समजलेलं नाही याचं नवल मला वाटतं. माझ्या तपस्येचा सुद्धा तिथे उपयोग होत नव्हता. तो तर मला लक्ष्मीसारखाच वाटत होता. त्याच्या अंगावर स्त्री वास्तवाची लक्षणं होती. तो तेजाने चमकत होता. तो माझ्याकडे पाहत मला म्हणाला, अहो मार्कंडेया, तू भृगूंच्या परंपरेतील आहेस. तू इथे राहू शकतोस जोवर तुला राहायचं आहे. माझ्या कायेचा वापर करून ते तू करूही शकतोस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. ते त्या दिव्य बालकाचे उद्गार ऐकल्यावर मला माझ्या आयुष्याचा आणि इतकी वर्ष तप केल्याचा तिरस्कार वाटायला लागला. त्यानंतर तो विलक्षण बालक त्याचं तोंड उघडतं आणि मी त्यात फेकला गेलो. जे विधी लिखित होतं तसं ते होत होतं. त्याच्या पोटात गेल्यावर तिथे मला सगळी पृथ्वी, तिच्या सागर, नद्या, डोंगर अशा सगळ्या व्यवस्थेनिशी दिसत होती. विविध नगरं, राज्य मला त्यात आधीच तयार असावीत असं दिसत होतं. मी त्या अवाढव्य उदरात फेरफटका मारायला लागलो. तिथे मी गंगा, यमुना, शतुद्री, सीता, कौशिकी, चर्मावती, वेत्रवती, चंद्रभागा, सरस्वती, सिंधू, विपाशा, गोदावरी, वश्वोक्षरा, नलिनी, नर्मदा, तंब्रा, वेण्णा आणि इतर बऱ्याच नद्या आणि झरे पाहत होतो. त्याशिवाय उल्लेख करण्यासारख्या सुवेन्ना, महानदी, विताशी, कावेरी, विसल्या, किंपुना
ह्यासुद्धा होत्या. त्या सगळ्या पृथ्वीवरील नद्या मी तिथे पाहत होतो. मी तिथे महासागर पाहिले, ज्याच्यात सुसरी, मोठे कासव, मोठे प्रचंड आकाराचे मासेही पाहत होतो. तिथे रत्नांच्या खाडी होत्या, त्याही मला दिसल्या. तिथे मला वरच्या बाजूला आकाश दिसत होतं. त्यात चंद्र, सूर्य, तारका चमकत होत्या. जणू काही नवीन सृष्टीचं लघुरूप मी पाहत होतो. तिथल्या पृथ्वीत वनं होती, वाळवंट होती आणि ब्राह्मणही यज्ञ करत असलेले मला दिसत होते. क्षत्रिय त्यांची कामं करत होती, वैश्य शेती करत होते, क्षुद्र त्या सगळ्यांना मदत करत होते. म्हणजेच अरे युधिष्ठिरा, मला येणारं कृतयुग दिसत होतं त्या नारायणाच्या उदरात. तिथे मी पाहत होतो ते सगळे पर्वत जे आपण पृथ्वीवर आणि तिच्या अदृश्य सृष्टीत आज पाहत आहोत. त्यात हिमालय, हेमकूट, निषाद, चांदीसारखा चमकणारा श्वेत, गंधमादन, मंदार, नील, मेरू आणि महेंद्र असे सगळे तिथे होते. वंद्य होता, त्याच्यावरील अरण्यासह मलय, परिपत्र आणखीन बरेच तिथे होते. सगळ्यांची नावं मी काही सांगू शकणार नाही. त्या उदरातील अरण्यात वाघ, सिंह, डुक्कर, हरणं, अस्वल, रेडे, गायी आणि इतर बरेच प्राणीही दिसत होते, जे पृथ्वीवर असतात. मी त्या उदरात भटकत असताना मला देवांच्या असंख्य प्रजाती, दानव, राक्षस, यक्ष, अप्सरा होत्या त्याही दिसल्या. त्याशिवाय इंद्र होता, साध्य होते, रुद्र, आदित्य, गुह्यक, पितर, नाग, वसू, अश्विनी, गंधर्व, ऋषी, अनेक दैत्यही दिसत होते. देवांच्या प्रमाणे त्यांचं शत्रुत्व करणारे सुद्धा तिथे वावरत होते. जे जे पृथ्वीवर होतं आणि आहे ते सगळं त्या उदरात मला पाहायला मिळालं. ते स्वयंभूचे उदर अशा सगळ्या गोष्टींनी भरलेलं होतं. मी त्या उदरात वाढणाऱ्या झाडांच्या फळांवर गुजराण करत अनेक शतकं राहत होतो. मला ते सगळं पाहत असताना भीतीही वाटत होती, परंतु मला स्वयंभूने दिलेला आशीर्वाद आठवायचा आणि मी निर्धास्त होत असे. मग एकदा मी त्याच्या उदरातून, त्याच्याच तोंडातून बाहेर फेकला गेलो. माझ्याबरोबर जोराचा वारासुद्धा आला होता. त्यानंतर मी त्या वडाच्या झाडाच्या एका फांदीवर बसलो. माझ्याबरोबर तो श्रीवास्तव लहान बालकसुद्धा होता. त्याच्या अंगावर पितांबर होतं. तो माझ्याकडे पाहत हसत होता. तो श्रीवास्तव मला म्हणाला, तू माझ्या उदरात खूप फिरला आहेस, त्यामुळे आता थकला असशील, तरी मी तुझ्याशी आता बोलणार आहे. त्याच्या त्या बोलण्यात माझ्याबद्दल मी वेगळ्याच जाणीवेने संपन्न झालो होतो असा बदल झालेला मला आढळत होता. मला नवीन दृष्टी मिळाली होती. त्या नवीन जगाची आता मला माहिती मिळायला लागली. मी त्यानंतर त्या श्रीवास्तवाचं लक्षण असलेल्या स्वयंभूची मनापासून प्रार्थना केली. त्याचं रक्तवर्णी पदकमल मी माझ्या हाताने धुतले आणि पूजा केली. त्यानंतर मी त्याचे डोळे भरून दर्शन घेतलं आणि म्हणालो, मी तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मी तुमची ही माया समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या उदरात जाऊन मी सगळं विश्व पाहिलेलं आहे. त्यात देव, दानव, राक्षस, यक्ष, गंधर्व, नाग तसेच सगळं चराचरही तिथे होतं. मी सतत तिथे फिरत होतो ते सगळं पाहण्यासाठी आणि तुझ्या कृपेने ते मी करू शकत होतो. तुझ्या कृपेने मी तुझ्या उदरात गेलो आणि पुन्हा बाहेरही आलो. त्यात माझं स्वतःचं काहीच नव्हतं. अरे कमलनयना, तुझे निर्दोष स्वरूप समजण्यास मोठं अवघड आहे, परंतु मी ते समजण्याचा सदैव प्रयास करत असतो. तू असा लहान बालकाच्या रूपात का असतोस? खरं तर एका ब्राह्मणाला असे प्रश्न तुला विचारणं शोभत नाही, परंतु तुझ्याच परवानगीने मी ते तुला विचारत आहे. केवळ कुतूहल म्हणून मी विचारत आहे. मला त्यातील सत्य तुझ्याच तोंडून समजून घ्यायचं आहे. सगळं तपशीलवार सांगशील का? माझं कुतूहल समजून तो विधाता मला सांगू लागला या विश्वाची माहिती. पण इथेच अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 34वा भाग संपलेला आहे.